नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब पॉझिटिव्ह निघाली मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे राईट्स लिमिटेड कडून इथं वॅकन्सी निघालेली आहे. जी की आहे रील इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस लिमिटेड भरती 2025 ची. ओके, चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. अपेंटिसशिपसाठी वॅकन्सी असणार राईट लिमिटेड करून. ओके, अपेंटिसशिप एंगेजमेंट असणार आहे. याच्यामध्ये जी पद असणार आहे आपल्याला पदवीधर अपेंटिसशिप म्हणजे ग्रॅज्युएट अपेंटिसशिप, डिप्लोमा अपेंटिसशिप आणि ट्रेड अपेंटिससाठी वॅकन्सी असणार आय-टी वाल्यांसाठी. ओके, टोटल ऑफ या तिघ पदांना मिळून 252 पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे. इथं पदवीधर अप्रेंटिसमध्ये आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता, डिप्लोमावाले अप्लाय करू शकता आणि आय-टी वाले अप्लाय करू शकता. ओके, शैक्षणिक पत्र. फॉर्म भरायला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सी असणार आहे, जे की तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी वॅकन्सी निघालेली मित्रांनो राईट्स लिमिटेड कडून इथे वॅकन्सी निघालेली आहे. ओके, जी की असणार आहे एंगेजमेंट अपेंटिसशिप असणार 2025-26 साठी. फर्स्ट नोटिफिकेशन, पहिली नोटिफिकेशन 13/11/2025 ला आलेली आहे. एंगेजमेंट अपेंटिसशिप साठी तर वॅकन्सी असणार आहे, जी की दिलेली आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म हे चालू झालेले अपेंटिसशिप पोर्टलचे 17/11/2025 पासून. ओके, लास्ट डेट असणार आहे अप्लाय करण्यासाठी अपेंटिसशिप साठी 5/12/2025 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये दिलेल्या राईट्स लिमिटेड करून नवरत्न अँड शेड्यूल ए सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस अंडर द मिनिस्ट्री ऑफ रेल्वेची कंपनी असणार आहे. ओके, इंजिनिअरिंग कॉम्प्लेक्सिटी ऑर्गनायझेशन दिलेलं आहे, प्रोव्हाइडिंग फॉर द रेंज वगैरे दिलेले आहे, म्हणजे कंपनीबद्दल इथं माहिती वगैरे दिलेलं आहे. आता राईट्स लिमिटेड कडून इथे इन्व्हाइट फॉर ऑनलाईन एंगेजमेंट, ऑनलाईन ऍप्लिकेशन्स एंगेजमेंट अपेंटिसशिप्स 1 इयरसाठी ते वॅकन्सी असणार आहे. एका वर्षासाठी अपेंटिसशिप ट्रेनिंग प्रोग्रामसाठी ते वॅकन्सी असणार आहे 2025-26 साठी. याच्यामध्ये दिलेली आहे डिग्री इंजिनिअरिंग वाले अप्लाय करू शकता, नॉन इंजिनिअरिंग वाले पण अप्लाय करू शकता, डिप्लोमा वाले अप्लाय करू शकता, ITI पास आउट वाले अप्लाय कॅन्डिडेट अप्लाय करू शकता. अपेंटिसशिप्स असणार आहे याच्यामध्ये चांगली अपॉर्च्युनिटी असणार 1 वर्षासाठी आपल्याला इथं असणार आहे ट्रेनिंग वगैरे. ओके, आता याच्यामध्ये वॅकन्सीज दिलेल्या आहेत जे की आपण बघू. आता सगळ्यात आधी अपेंटिसशिपसाठी जी वॅकन्सी दिलेली आहे त्याच्यामध्ये आता ग्रॅज्युएट अपेंटिसशिप सगळ्यात पहिलं पद. यांना स्टायपन जो असणार आहे पर मंथ दिलेला आहे 14,000 रुपये स्टायपन असणार आहे. याच्यामध्ये 4,500 रुपये डायरेक्टली तुम्हाला गव्हर्नमेंट अपेंटिसशिप कडून मिळतात. ओके, याच्यात म्हणजे नॉन टेक्निकल इंजिनिअरिंग डिग्री वाले पण अप्लाय होतात, बी-टेक ऍग्रिकल्चर वाले पण अप्लाय करू शकता, नॉन इंजिनिअरिंग वाले BBA, BA, BCom, BSc वाले पण अप्लाय करू शकता. ओके, तर टोटल आता ग्रॅज्युएट अपेंटिसशिप मध्ये इंजिनिअरिंग डिग्रीमध्ये 110 वॅकन्सी आणि नॉन नॉन इंजिनिअरिंग मध्ये 36 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. ओके, त्यानंतर डिप्लोमा अपेंटिसशिपसाठी 12,000 रुपये स्टायपंड असणार आहे. याच्यामध्ये 4,000 रुपये आपल्याला गव्हर्नमेंटकडून मिळणार आहे, 8,000 रुपये कंपनी देते. इंजिनिअरिंग डिप्लोमा 3 वर्षाचा आपला झालेला असेल तर आपण अप्लाय करू शकतो. 49 जागा बघायला मिळतात. आता ट्रेड अपेंटिसशिप ITI पास होण्यासाठी 10,000 रुपये स्टायपंड असणार आहे. ITI पास आउट आणि फुल आपल्याला मिळलं जातं. याच्यामध्ये 57 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. 252 पदांसाठी टोटल ऑफ वॅकन्सी निघालेली आहे. ओके, आता कॅन्डिडेटला दिलेलं आहे जे की आपल्याला फॉर्म ऑल ओव्हर इंडियासाठी असणार आहे. अप्लाय फॉर द अबव वॅकन्सीज. ओके, सायन्स पोस्टिंग फॉर लोकेशन्स फॉर अक्रॉस कंट्री मध्ये असणार आहे. याच्यामध्ये पेपरन्स दिलेला आहे, पोस्टिंग मे बी टेकन दिलेलं आहे. ओके, ऑल इंडियामध्ये कुठेही पोस्टिंग आपल्याला होऊ शकते. याच्यामध्ये कॅन्डिडेटला अप्लाय ओनली 1 पोस्टसाठी आपण अप्लाय करू शकतो. कोणत्याही एका पोस्टसाठी आपण अप्लाय करू शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला ऍप्लिकेशन जे असणार आहे हे संपूर्ण सबमिट फॉर्म भरायचा आहे. मल्टिपल ऍप्लिकेशन भरायची असेल तर वेगळे आपल्याला ऍप्लिकेशन भरावी लागणार आहे. ओके, याच्यामध्ये दिलेल्या आपल्याला कॅटेगरी वाईज आपल्याला वॅकन्सी सांगितलेलं आहे, जे की कॅटेगरी दिलेली आहे ते SC, ST, OBC. टोटल वॅकन्सी PWD साठी, ग्रॅज्युएट इंजिनिअरिंगसाठी सिव्हिलमध्ये आपल्याला 28 वॅकन्सी बघायला मिळतात. ॲग्रिकल्चरमध्ये, आर्किटेक्चरमध्ये 2 वॅकन्सी, इलेक्ट्रिकलमध्ये 37 वॅकन्सी, सिग्नल टेलिकॉममध्ये 4 वॅकन्सी, मेकॅनिकल 31 वॅकन्सी आणि केमिकल आणि मटेरियल 8 वॅकन्सी बघायला मिळतात. टोटल ऑफ 110 वॅकन्सी असणार आहे. ग्रॅज्युएट नॉन टेक्निकल नॉन इंजिनिअरिंगमध्ये फायनान्ससाठी 20 वॅकन्सी, HR साठी 16 वॅकन्सी, टोटल 36 वॅकन्सी बघायला मिळतात. डिप्लोमावाल्यांसाठी सिव्हिलसाठी 11 वॅकन्सी, इलेक्ट्रिकलला 20 वॅकन्सी, मेकॅनिकलला 15 वॅकन्सी, केमिकलला 3 वॅकन्सी, टोटल 49 वॅकन्सी बघायला मिळतात. ITI अपेंटिसशिपला सिव्हिलला 5 वॅकन्सी, मेकॅनिकलला 23 वॅकन्सी, 28 वॅकन्सी, इलेक्ट्रिकलमध्ये अदर ट्रेडमध्ये 1 वॅकन्सी, टोटल 57 वॅकन्सी बघायला मिळतात. टोटल 250 वॅकन्सी, 252 वॅकन्सी बघायला मिळतात. ओके, ITI साठी इथे दिलेलं आहे वेल्डर, फिटर, टर्नर,
प्लंबर ETC अप्लाय करू शकता. 40% पेक्षा जास्त हँडिकॅप पर्सन असाल त्यांना इथं फॉर्च्युनिटी वगैरे दिलेली माहिती. इलॅबिलिटी दिलेली आहे, याच्यामध्ये सिलेक्शन दिलेलं आहे, क्रायटेरिया. आता शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट स्टडीला दिलेला आहे, मेरिट लिस्ट असणार आहे, फॉर्मॅट दिलेला आहे जो की बेसिस आपल्याला पर्सेंटेज असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे, क्वालिफिकेशन अँड ॲप्लिकेबल असणार आहे. याच्यामध्ये नो रायटिंग टेस्ट असणार आहे, डायरेक्टली इंटरव्ह्यू बेस आपले सिलेक्शन केले जाणार आहे. याच्यामध्ये सेम मार्क्सवाल्यांना इथं ओल्डर जे एज असतं ज्यांचं जास्त एज असेल त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळते. मिनिमम आपल्याला इथं क्वालिफाईंगसाठी 60% पर्सेंटेज आलेले पाहिजे इंटरव्ह्यूमध्ये. जनरल EWSला 50%, SC/ST OBC NCL आणि PWDला. ओके. आता याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, मार्क्स सब्जेक्टबद्दल माहिती दिलेली आहे. ओके, ते आपण वाचू शकता. ओके, त्यानंतर ITIमध्ये आपल्याला NCT, SCVT सर्टिफिकेशन ITIचं लागणार आहे. फॉलोइंग कॅन्डिडेट्स फॉर नॉन इलेजिबल अपेंटिसशिप्स. ओके, यांना सर्टिफिकेट नसेल तुम्ही नॉट इलेजिबल बनू शकता. कॅन्डिडेटला इथंच दिलेलं आहे संपूर्ण क्वालिफिकेशन आपलं झालेलं पाहिजे. कट ऑफ डेटपर्यंत 18 वर्षाच्या वरती आपलं एज लिमिट पाहिजे आहे. त्यानंतर अपेंडिसिससाठी आपल्याला 1 वर्षाची ट्रेनिंगसाठी बॉन्ड वगैरे लिहून द्यावा लागतो. याची माहिती वगैरे दिलेली आहे. इन केस ITI वाल्यांसाठी तर माहिती दिलेली आहे सगळी. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी इंजिनिअरिंग डिग्री ग्रॅज्युएट असो या डिप्लोमा असो या ITI असो, सगळ्यांसाठी आपल्याला इथं अप्लाय करण्यासाठी वेगळी वेबसाईट दिलेली आहे, जी की NATHची जी वेबसाईट दिलेली आहे ही असणार आहे आपल्याला ग्रॅज्युएट अँड डिप्लोमावाल्यांसाठी. ओके, आणि ITI वाल्यांसाठी दिलेली आहे अपेंटिशिप इंडिया GOV.in या वेबसाईटवरून अपेंटिशिपसाठी ITI वाले अप्लाय करू शकतात. बाकीचे ग्रॅज्युएट BCom वाले अँड इंजिनिअरिंग डिग्रीवाले NATS वाले करून अप्लाय करू शकता. ओके, या दोघांची वेबसाईट लिंक देऊन देईल. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर टाकून आपल्याला याच्यामध्ये प्रोफाईल ओपन करायची आहे. प्रोफाईल क्रिएशन झाल्यानंतर, बिफोर अप्लाय झाल्यानंतर नंतरून आपल्याला यांच्या वेबसाईटवरून जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे स्पेशली. ओके, 2 ठिकाणी फॉर्म भरावा लागतो. याच्यामध्ये ITI डिप्लोमाबद्दल माहिती दिलेली आहे. डेट ऑफ बर्थबद्दल आपल्याला मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेशन, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन लागणार आहे. आयडेंटिटी प्रूफसाठी आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन घेऊन जायचं आहे. कॅटेगरी सर्टिफिकेशन घेऊन जायचं, जे पण आपलं असेल, OBC NCL असो या SC/ST असो, जो कॅटेगरी असेल ते. ओके, राईट्स इंडियाकडून असणार आहे. आता याच्यामध्ये रिक्वायरमेंट डॉक्युमेंटेशन आपल्या PDF फॉर्मॅटमध्ये आपल्याला अपलोड करायची आहे, जे की तुम्हाला नंतर इंटरव्ह्यू टायमाला दाखवावे लागणार ओरिजिनल डॉक्युमेंटेशन. याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस दिलेलं आहे, जे की तुमचं असणार आहे अपेंटिशिप्सकडून आपल्याला फॉर्म भरल्यानंतर आपल्याला यांच्या rights.com या वेबसाईटवरून आपल्याला फॉर्म फिल करायचा आहे. याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली. ओके, दोघं ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायला लागतो. जनरल इथं इंट्रोडक्शन वगैरे दिलेलं आहे, जे की तुम्ही इथं वाचू शकता. ओके, आता याच्यामध्ये राईट्स दिलेला आहे, अपेंटिशिपसाठी संपूर्ण माहिती दिलेली आहे. NATS NAPS अपेंटिशिप्स ID नंबर दिलेला आहे, फुल नेम अँड कॅन्डिडेट्स अँड कॉन्टॅक्ट डिटेल टाकायची आहे. ओके, याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके, त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला फॉर्म भरण्याची दिनांक असणार आहे 17/11/2025 ते 5/12/2025 पर्यंत. NATS अँड अपेंटिशिपची लिंक आणि राईट्स लिमिटेडची लिंक, तिघांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके, आणि तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके, PDF फाईल डाउनलोड करायचा असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला मी शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके, काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, त्याच्या जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.